प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत कारण मॅच तितकाच महत्त्वाचा आहे. एकीकडे आहे तो बीड संघ आणि दुसरीकडे आहे तो कोल्हापूर संघ. पश्चिम महाराष्ट्र विपक्ष मराठवाडा असा हा बॅटल या पेनच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व शिक्षक बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. टीचर फायटर पेन रायगड आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 मध्ये या समर्थ लाईव्ह टेलिकाच्या माध्यमातून सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला मॅचकडे बोलूया जिथे सामना पहिली फलंदाजी करताना संघाची धावसंख्या बीड संघाने 64 केल्यात 65. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर जातोय आपल्या बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये आणि व्हॉट अ स्टायलिश इशारा पंचांकडून येतोय. हाय तो चेंडू शी रेषे बाहेर. हाय तो चौकार 4 धावांसाठी. हनुमान नाईक आमचे पेनचे हंपर आहेत आणि कॉमेंट्री सुद्धा चांगली करतात आणि ॲज अ प्लेयर म्हणजे ऑलराऊंडर आहेत. म्हणजे बघा क्रिकेटची आवड आणि क्रिकेटची सवड ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही मैदानामध्ये दिसाल आणि तुम्हाला सवड असेल तर तुम्ही मैदानाच्या आजूबाजूला दिसाल. पहिल्या चेंडू ते मोठा फटका. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सरळ दिशा दिले. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये सरळ वेध घे सरळ जात आहे. डीप थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये सीमेच्या आतमध्ये हा मात्र चेंडू अडवला जातोय. यावेळेस मात्र 2 धावा मात्र वाचू शकले नाहीयेत बीड संघ. त्यामुळे टार्गेट मात्र कारण कालच्या दिवसामध्ये 95 धावा केल्या होत्या रत्नागिरी संघाने. 94 आणि 96 धावा करायच्या होत्या त्या राजगुरुनगर पुणे संघाला आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती मला वाटते काय त्या सरांचं नाव मोठी अपील. परंतु यावेळेस मात्र अपील मात्र पूर्णपणे पंचांनी फेटाळलेले आहे. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव अडिशनल संघाच्या खात्यामध्ये जमा होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती बिनबाद 7. टार्गेट छोटं आहे. छोटं म्हणता येणार नाही कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं लक्षात घ्या. कारण कालची इनिंग मात्र आमची त्या इनिंगचे आम्ही साक्षीदार होतो. प्रति षटकामध्ये 16 धावा करायच्या होता. 16 धावा मात्र अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आला होता. 5व्या चेंडूवरती सोडलेला तो झेल मात्र यावेळेस मोठा प्रहार परंतु फंबलिंग आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा आहे चेंडू सीमेच्या आतमध्ये मात्र चेंडू थोडासा स्लो झाला. चांगली गती घेतली होती आणि त्याच्यानंतर मात्र लॉनवरती चेंडूचा डिलिव्हर होत होत मात्र सीमेच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू अडवला जातोय. यावेळेस मात्र 2 धाव मात्र पुन्हा एकदा संघाच्या खात्यावरती जमा होत आहेत. युवराज सर मात्र चांगली बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉन डिलिव्हरी केली परंतु चेंडू मात्र डॉट. प्रवीण सर पहिलं जे P1चं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्याला म्हटलं जातं ते P1चं पहिलं षटक मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळत. उद्या आंबेडकर जयंती 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जगाला कान मंत्र दिला होता. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आणि त्याच्याच जोरावरती आज संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जवळजवळ 162 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. कारण त्यांनी संविधान लिहिलं होतं आणि संविधानाच्या माध्यमातून देश कसा चालवायचा हे मात्र कारण देशाचे ते पहिले कायदा मंत्री होते. तर त्यांची जयंती मात्र उद्या संपूर्ण जगभरामध्ये थाटामाटात साजरी होणार आहेत. तर पुन्हा एकदा आज हे समर्थ लाईव्हच्या माध्यमातून तमाम सर्व देशवासियांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मॅचकडे बोलतोय. पहिलं षटक मात्र संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर तब्बल 9. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच्यानंतर मात्र प्रवीण सरांनी मात्र थोडासा स्टँड घेतला. चांगली डिलिव्हरी थ्रो केल्या त्यामुळे 5 धावा मात्र उरले 5 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत होता. यावेळेस मात्र मोठा प्रहार नॉक चांगला आहे. आवाज मोठा आलेला आहे आणि सरळ जातोय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय संतोष सरांच्या बॅटमधून एक जबरदस्त पॉवरफुल हिट षटकार. सॉरी युवराज सरांच्या बॅटमधून. धावसंख्या 15. बघा पहिल्या चेंडूवरती मगाशी चौकार सुद्धा झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होत राहत. सुंदर क्षेत्ररक्षण शॉट
मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र हा चेंडू अडवला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरवलेली आहे. थोडासा बॅक कॉल दिला त्यामुळे ही धाव मात्र पूर्ण होऊ शकला नाहीत. कारण युवराज सरांच्या बॅटमध्ये ती पॉवर आहे, त्या बॅटमध्ये ती ताकद आहे. कारण तुम्हाला जर आपल्या टीमसाठी हे गेम चेंजरची भूमिका जर तुम्हाला साकारायची असेल तर तुम्हाला खेळावं लागेल. पुण्यात यावेळेस मात्र बघा काय आत्मविश्वास, घुटना टेक और तमाशा देख. इस तरीके से यहाँ पे सीधी डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये आता है कि बेहतरीन छक्का 6 रनों के लिए. युवराज सर बघा वेगवेगळ्या जिल्ह्यातील खेळाडू कसे खेळतात किंवा काय खेळ करू शकतात हे चित्र मात्र या सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन एका बाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षक मी नेहमी कालसुद्धा पडळकर सर म्हणतो टीचर इज अ नेशन बिल्डर. राष्ट्र घडवण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्या माध्यमातून होत असतो. यावेळेस मात्र फॉलो ब्लॉक ऑन डिलिव्हरी सरळ खेळण्याचा प्रयत्न होता, सन्मान दिला. खराब चेंडूवरती मोठा प्रहार आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान, असं कुठं कॅल्क्युलेशन इनिंग मात्र यावेळेस युवराज सर खेळत असताना संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते, ती डबल दुरी फलकावरती 22. स्ट्राईक एंडला ते संतोष आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 2 धाव मात्र आपल्या संघासाठी केलेले आहेत. तेच संतोष सर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडू खेळला जातो डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने एक धाव पूर्ण केली जाते. कारण युवराज सरांकडे ती ॲबिलिटी आहे, ती पॉवर आहे. कारण 2 मोठे बिग हिट आपल्याला त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. तेच युवराज सर आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 23. यावेळेस मोठी अपील आणि अपील मात्र बरोबर सक्सेसफुल ठरली जाते. 1 मिनिट लक्षात घ्या, रिव्ह्यू फक्त बीमरसाठी आणि रनआउटसाठी असणार आहेत. कारण इंटरनॅशनल क्रिकेट सारख्या आपल्याकडं तेवढी कॅमेऱ्याची अवेलेबिलिटी नाही आहे, लक्षात घ्या. आणि टेनिस क्रिकेटमध्ये तर LBला तर कधी रिव्ह्यू दिला जात नाही, फक्त ISPच्या फॉर्मॅटमध्ये आपण तिथे पाहिला. रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या. LBW साठी सर रिव्ह्यू नाही आहेत. चांगला ब्रेक थ्रू मात्र लागलेला आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र यावेळेस मात्र बीड संघाला आपल्याला मिळताना पाहायला मिळते. त्यामुळे आता बघूया पुढचं जो बॅटर मैदानामध्ये जात आहे ते सचिन म्हटलं तर द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. का सचिन रमेश तेंडुलकर सर एक महान खेळाडू सर ठरले सर, कारण त्यांनी कधी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज नाही केलं सर. जवळजवळ 90 ते 99 धावसंख्या तब्बल 28 वेळा सचिन सरांना आउट घोषित केलं होतं, परंतु त्यांनी पंचांना चॅलेंज नाही केलं. आणि विशेष म्हणजे स्टीव्ह बकनर आणि डेव्हिड शेपर्ड या 2 पंचांनी मात्र जवळजवळ 28 सेंचुऱ्या मात्र त्यांच्या ज्या रेकॉर्डला लागणार होत्या त्या उगवल्या. पण काही हरकत नाही आहे, तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ऑनफिल्ड हॅम्परची भूमिका इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. कारण शेवटीला माणूस अंपायर सुद्धा माणूस असतो, तो काही देव नाही आहे. त्यामुळे चांगले निर्णय देण्याचा प्रयत्न नेहमीच आपण बघतोय, पण एखादा निर्णय कधीतरी 19-20 इकडे तिकडे होतो, परंतु तो ॲक्सेप्ट जो करतो तो खरा खेळाडूवरती दाखवतो. संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 23 धावा. तिसरं षटक, 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, 22 धावांचा खेळ पूर्ण होतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सचिन मैदानामध्ये दाखल होतोय आणि त्याचा सहकारी संतोष सर. यावेळेस मात्र काय चेंडूला दिशा दिली आणि ओ माय गॉड, अक्सर क्रिकेट में एक कहावत है सर, पकड़ो कैच और जीतो मैच, छोड़ो कैच और हारो मैच. सोपासा झेल होता. सरांना मात्र आत्मपरीक्षण करावं लागेल जर हा मॅच मात्र इथून बीड संघाकडून जर गेला, कारण एक विकेट महत्वाची आहे, एक रन वाचवणं महत्वाचे आहे. त्यामुळे ॲज अ टीम मेंबर म्हणून ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये खेळता त्यामुळे तुमचं एफर्ट मात्र हे खूप ॲडव्हान्टेजफुल असतं आपल्या संघासाठी.
लिडिंग एज घेतली होती, चांगला ट्राय होता, डाय मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बघा काय शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक चाणाक्ष चपल मात्र चेंडू मात्र अडवलाय. कॉन्ट्रीब्युशन हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक खेळाडूने आपल्या टीमसाठी शॉर्टली स्मॉल कॉन्ट्रीब्युशन देणं अपेक्षित असणार आहे. जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं झालं तर मात्र तुमचा टीमवर्क चांगला होतो, हे सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे. संघाची धावसंख्या तब्बल फलकावरती लागली होती 24 धावा. काय सुंदर ड्राईव्ह केलाय, कार्पेटच्या साने चेंडू खेळला जातो आणि सरळ जातो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंगऑफच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षकांना हुलकावून देऊन हा चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. चौकार 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने वाढली जाते 28 धावा. आमचे हनुमान नाईक सर खूप क्रिकेटचा अनुभव ॲज अ पंच म्हणून बरीच वर्ष या पेन तालुक्यामध्ये त्यांनी एक चांगली भूमिका आपली अगदी लीलया पार पडत असताना, त्यामुळे क्रिकेटचे रूल्स आणि रेग्युलेशन ज्याला माहिती आहे तो मात्र ॲज अ अंपायरची भूमिका मात्र लीलया पार पाडू शकतो. मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. सुंदर चेंडू यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण तो बघा इट्स कॉल व्हेरिएशन. प्रत्येक चेंडू मात्र तुम्ही वेगवेगळ्या दर्जाचा जर वेगवेगळ्या टप्प्याचा जर तुम्ही टाकलात तर मात्र प्रेशराईज होऊ शकतो बॅटर. इथे मात्र डॉट जातोय. काय चेंडू यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा वाईट बॉल, पंचांचा इशारा. रिव्ह्यू काय सर, वाईटचा रिव्ह्यू का? ओके ओके, चला टीव्ही अंपायर्स आपण यायचं आहे म्हणजे पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे का फिल्डर? अच्छा अच्छा, फिल्डिंग अपोजिशन संघाचा रिव्ह्यू आहे, बीड संघाचा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे टीमसाठी. डॉट चेंडू. शेवटचा मॅच आजच्या दिवसातला बघूया. एका बाजूला आहे विदर्भ आणि दुसऱ्या बाजूला आहे मराठवाडा, सॉरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. फुलेलेंचा चेंडू यावेळेस मात्र मूव दिलेला आहे. चेंडू खेळला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ऑल इज वेल, म्हणजे ऑल पार्ट ऑफ वेल. सगळ्या गोष्टी अगदी सुंदर झालेल्या आहेत. एक धाव. 3 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 29 धावा. अजून सुद्धा जवळ 18 चेंडू आणि 36 धावा. अजून सुद्धा मॅच मात्र दोन्ही संघांकडे आहे. जर चांगली लाईन अँड लेननी गोलंदाजी तुम्ही टाकली तर या मॅच मध्ये बीड संघ मात्र थोडासा अपोजिशन संघासमोर थोडासा प्रेशर क्रिएट करू शकतो. परंतु चांगली बॅटिंग झाली. इथून पुढे मॅच मात्र या दोन्ही बॅटरला मात्र एक सांघिक जबाबदारी मात्र खांद्यावरती घ्यावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12.5ची सरासरी 12 प्रति षटकामध्ये 12 धावा
या कराव्याच लागणार. त्यामुळे 18 चेंडू आणि प्रति चेंडू मागे 2 धावा आणि प्रति षटकामागे 12 धावा. भवर भवर सर, जेम्स बॉन्ड, नॉट 7. संध्याकाळ सूर्याची रखरखता मात्र कमी झाली आणि संध्याकाळचा ही हवा मात्र हलूच स्पर्श करून जाते. आणि या वेळेस मात्र ऑफ साईडच्या खूपच बाहेर चेंडू पंच त्याला अवांतर पनिशमेंट करतात वाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव म्हणजे प्रत्येक चेंडूवरती बघा मोठा प्रहार. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केली जाते. एक धाव संघाच्या धावफलकावरती जमावते. धावसंख्या होती ती तब्बल 31 धावा. थोडासा स्पीड घ्यावा लागेल कोल्हापूर संघाला. कोल्हापूर म्हटलं तर तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा यासाठी कोल्हापूर खूप फेमस आहे. आणि कुस्ती काय फटका देखणा फटका पाहायला मिळतोय. सरळ हवेचा भेद घेत सरळ जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. हाय तो चेंडू सीमा पार षटकार 6 धाब्यांसाठी. क्या बात आहे. या 6 धाब्यांनी संघ जाऊन पोहोचतोय 37 धावा. अजून सुद्धा 28 धावा विजयापासून लांब आहे. परंतु कोल्हापूर संघाला प्लस पॉइंट आहेत कारण अजून बरेचशा विकेट मैदान. यावेळेस मात्र मोठा फटका. काय ताकद या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक युवराज संतोष यांच्या बॅट मधून निघालेला हा एक जबरदस्त माहिती हिट षटकार. आता षटकारांची हॅट्रिक होती का बघूया. धावसंख्या होती ती 43. 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. ओके. यावेळेस मात्र फुलेलांचा चेंडू होता. चेंडू सरळ खेळला जातोय वाईड लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव मात्र वाचवू शकलं नाही. एका धाव्याने भर पडली जाते. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जमावते ती. या 65 धावांचा पाठलाग करत असताना 44. काय सुंदर चेंडू पण यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक थोडासा फंबल होतोय. एक धाव रोखणं हे मात्र बीड संघासाठी अतिशय महत्त्वाचं असणार. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हे कोल्हापूर संघासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. 2 जिल्हे मात्र आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी या लीग स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी संघर्ष करतायत. मग अशी म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला कान मंत्र दिला की संघर्ष करा डायरेक्ट हिट. परंतु यावेळेस मात्र डायरेक्ट हिट मात्र होत झाला नाही. डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांना मात्र एक निर्णय द्यावा लागला असता. एक धाव संघाच्या धावफलकावरती जमावते. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून येते. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या जमावत आहेत त्या 45. अजून सुद्धा 12 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 20 धावा. त्यामुळे दोन्ही संघांना अजून सुद्धा महत्त्वाच्या. अरविंद नाईक सर यांचं शुभागमन झालंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. टीचर्स फायटर्स यांच्या वतीने सरचे स्वागत स्वागत स्वागत. मला वाटतं रिटायर हर्ट झालेले आहेत आणि वशीम सर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आता 12 मध्ये धावा करायच्यात विजयासाठी 20 धावा. मित्रांनो क्रिकेट खेळत असताना धाडस प्रत्येक गोष्टीचं करा. जिंकलो तर आनंद आणि हारलो तर अनुभव मिळेल. तर इथे आनंद कोणाला मिळतंय आणि अनुभव कोणाला मिळतंय हे मात्र चित्र स्पष्ट होणार आहे. बघूया. बारा मध्ये 20 धावा करायच्या. काय फटका. सहज सोपा तो आला तो गेला आणि त्याने बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेतला आणि सरळ धाडला डीप लॉंगॉन क्षेत्राच्या. हा इथं माहिती षटकार. वसीम सरांनी मात्र पहिल्या चेंडूवरती मला वाटतं पॅव्हिलियन मधून सेट होऊन गेलेले की काय आणि पहिल्या चेंडूवरती डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये
आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेत असताना धावसंख्या होत्या त्या 51. अजून सुद्धा 14 धावा विजयापासून लांब आहे. आता बीड संघाला आत्मपरीक्षणाची गरज आहे सर. या मॅच मध्ये या स्पर्धेतील आव्हान जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल. आणि यावेळी लीडिंग एज घेतला जातोय परंतु क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि या 2 धावा मात्र कम्प्लिटली पूर्ण करतायत. आणि बघा मोठा लाऊड आवाज येतोय कोल्हापूर संघाच्या पेंडल मधून, कारण काले बोलो इलाका किसी का भी हो धमाका हम करेंगे. तो कोल्हापुर टीम यहाँ पे धमाका करेगी या बीड टीम यहाँ पे धमाका करेगी, बघूया. काय यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवला आणि सरळ लँड होतोय तो कोल्हापूर टीमच्या पॅव्हिलियन मध्ये, डगआउट मध्ये. चेंडूशी मारेशे बाहेर षटकार. म्हणजे शिक्षक काय करू शकतात ते हे करू शकतात. म्हणजे काल सर मी त्या गोष्टीचा जिक्र केला, आक्रमकता विचारात असावी, विचारात नसावी, खेळात असावी. तो खेळामध्ये इथं आक्रमकता दाखवताना आपल्याला वसीम सर पाहायला मिळतात. 2 मोठे बिग हिट, संघाला मात्र पूर्णपणे कमबॅक होता. ओ माय गॉड. आणि हा विजयी फटका सरळ जातोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या वरून. हा येतोय चेंडू सीमा रेषे बाहेर आणि हा विजयी षटकार. छत्रपती घराणे हे खऱ्या अर्थाने गादीचे वारसदार का म्हटले जातात. म्हणजे कोल्हापूरच्या प्रत्येक रांगड्या गड्यामध्ये ती जिंकण्याची ती जी उमेद आहे ती मात्र या मैदानामध्ये या टीम कडून आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही टीमचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कोल्हापूर जरी हारला असला, जिंकले असले आणि बीड संघ जरी हारला असला तर विजय मात्र क्रिकेटचा झाला. या गोष्टीचा उल्लेख मात्र प्रामुख्याने करावा लागेल. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये एवढ्या लांबून तुम्ही सहभाग घेतलात, कारण जवळपास 300-350 किलोमीटर अंतरावरून तुम्ही या पेनच्या नगरीमध्ये तुम्ही आलात. आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. शेवटीला क्रिकेट आहे, क्षेत्र कोणतंही असू द्यात. जर म्हणजे बघा युवराज पाटील सरांच्या बाबतीत मी उल्लेख करेन. टीचर्स ज्या संघ आहे ते मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे, त्यांचा एक आदर्श एक आयडियल प्लेअर म्हणून युवराज पाटील सर यांचा उल्लेख मी नक्कीच करेन. आणि काय फलंदाजी केली युवराज पाटील सरांनी, असं वाटलं की स्वतः युवराज सिंग खेळतायत की काय. अगदी त्याच पद्धतीने युवराज सिंगचे काय बॅटची नॉक, काय फुटवर्क आणि काय प्रॉपर कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली. आणि and this man of the match award goes to, no any doubt, Yuvraj Patil. Please come on the stage and collected your man of the match trophy. चला मी त्यांची थोडीशी हे घेतो ना, काय म्हणतो त्याला, बाईट घेतो जरा. हा हा माईक चालू आहे. हॅलो. किती सर किती खेळले युवराज सिंग? युवराज सिंग अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त अष्टपैलू खेळाची कामगिरी करणारा या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकचा मानकरी ठरतोय, ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 20 धावा आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेणारा अष्टपैलू खेळाडू युवराज पाटील सर या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचा हकदार ठरतोय. तर सरांना विनंती असणार की आपण या टॉस बॉक्सवरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी फोटो सेशन चालू आहे. थँक्यू सो मच हनुमान नाईक सर. आपण या स्पर्धेमध्ये एक चांगली भूमिका आपण साकारलीत. क्रिकेटचा खूप अभ्यास आणि बरीच वर्षे क्रिकेट आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणून सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी तुमची कॉमेंट्री ऐकली. अँड आय वुड लाईक टू कॉल द वन मॅन आर्मी, द रिअल हिरो ऑफ दिस मॅच, अँड दिस अवॉर्ड गोज टू Yuvraj Patil sir. Please come on the presentation box and collected your best nomination trophy sir. Thank you so much. आपण आलात आणि ही ट्रॉफी देण्यासाठी बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच
ही ट्रॉफी देण्यासाठी मी कोणाची असते मनोज सर यांच्या शुभ असते आणि हो मनोज सर यांच्या शुभ असते ही ट्रॉफी युवराज पाटील सरांना देण्यात येत आहे. क्या बात आहे, एक जबरदस्त इनिंग आणि एक आपल्या जी सांघिक जबाबदारी घेऊन मैदानामध्ये ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही केलेला रोल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर युअर टीम्स आणि थँक्यू सो मच युवराज सर. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या मॅचमध्ये आपण घेत आहे. टीचर फायटर्सनी घेतलेला एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न या आयोजनाबद्दल काय सांगाल? जेव्हा ह्या स्पर्धा डिक्लेअर झाल्या खरं तर आम्ही मनोज सरांच्या संपर्कामध्ये होतो आणि आम्हाला ओढ लागली होती की या रायगडच्या भूमीमध्ये खेळायला आम्हाला भाग्य मिळतं आहे आणि त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं होतं की आमचं हे जे काही स्पर्धेचं नियोजन आहे ते इतरांपेक्षा वेगळं असणार आहे. आणि जेव्हा आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्याशी बोललो तेव्हा नक्कीच त्यांनी बोलून दाखवलं की नवीन तुम्हाला काय पाहायला मिळेल. आणि काल आम्ही इथं जेव्हा आलो तेव्हा अगदी घरातून निघल्यापासून ते अगदी इथं पोहोचेपर्यंत अगदी जसा घरचा माणूस चौकशी करतो तसं मनोज सरांनी आमची चौकशी केली. रात्री मला वाटते 11:30 वाजता ते आमच्यासाठी आले, आम्हाला त्या हॉलवरती पोहोचवलं आणि त्यानंतर मग ते जेवणासाठी गेले. आणि इतकं उदार दातृत्वपणा मला वाटतं या रायगडच्या भूमीमध्ये आहेच आणि तो मनोज सरांनी आम्हाला दाखवून दिला. आज दिवसभरामध्ये अगदी चांगल्या मॅचेस झाल्या आणि जेवणाचा खुमासदार आनंद आम्हाला या निमित्तानं मिळाला. उत्तम असं स्पर्धेचं नियोजन आम्हाला या पेन ठिकाणी बघायला मिळालं. सर, शिक्षक म्हटल्यानंतर शिस्त, क्षमाशील आणि कर्तृत्व या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी सिद्ध कराव्या लागतात आणि शासनाचा एक काम नाही गेला ऑनलाईनचा तर दुसरा काम येऊन ठेपतोय आणि त्याच्यातून वेळ काढून क्रिकेटला वेळ देणं याच्याकडे कसं बघता, काय सांगाल? गेली मला वाटते मी 26 वर्ष हे क्रिकेट खेळतोय, म्हणजे आता 10वीपासून सध्या या क्रिकेटमध्ये आहे आणि ओपन टुर्नामेंट असतील, गावच्या काही स्पर्धा असतील आणि अगदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नामांकित संघांमधून खेळण्याची संधी मिळते आणि त्यामुळं या स्पर्धांचे अनुभव गेल्या 3 वर्षामध्ये आम्हाला मिळतोय. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आमचे 5वा आता ह्या पदार्पण आहे आणि त्यामुळे एक चांगली खेळी संघासाठी करायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, त्यामुळे संघासाठी आपण काय ते करू शकतो याचा एक मनस्वी आनंद या निमित्तानं मिळतोय आणि तुमच्या स्पर्धेनिमित्तानं हे भाग्य लाभतंय हे मी माझं सद्भाग्य समजतो. धन्यवाद. क्रिकेट आपला जरी राष्ट्रीय खेळ नसला परंतु भारतामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये क्रिकेट अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळला जातो. तर नवीन टीचर्स क्रिकेटरना काय संदेश द्याल? थोडं संयम असणं गरजेचं आहे खेळामध्ये. आपले नवीन खेळाडू आता यामध्ये उतरत आहेत, सरावावरती फोकस राहायला पाहिजे. कोणीतरी उठून सचिन तेंडुलकर होणार नाही, त्यासाठी श्रम कष्ट करावे लागतील आणि हे श्रम असल्याशिवाय, सराव असल्याशिवाय हे शक्य नाही, इतकंच मी सांगू शकतो. नवीन सर्वच तरुण खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा. आपण माझ्या संघासाठी जो काही दिवसभरामध्ये प्रतिसाद दिलात याबद्दल मी संघाच्या वतीनं आपल्या संयोजकांचं आणि संपूर्ण प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. थँक्यू सो मच सर. आणि उद्याच्या मॅचसाठी तुमच्या संघाला, टीमला शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रमाच्या सांगता झाली असं नाही झाली का? ओके, स्वागत आहे का? तर गजानन पाटील सरांना विनंती असणार की आपण यापुढे या. आपला सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. आपल्या संघासाठी केलेली कामगिरी ही अतिशय महत्त्वाची असते आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती आपण करतात. थँक्यू सो मच. हॅलो, मी कोल्हापूरचा आहे आणि आता ह्या कोल्हापूरच्या टीमनं जे आजच्या दिवसामध्ये जेवढ्या मॅचेस जिंकलेले आहेत त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. आणखी इथनं पुढं भविष्यामध्ये आता उद्याला ज्या मॅचेस आहेत त्यामध्ये त्यांनी मॅचेस जिंकावे आणि शाहू महाराज आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव राखावं आणि कोल्हापूरची शान ही कायम चांगली ठेवावी. फक्त तांबडा पांढरा नको, त्याबरोबरच नंबर 1, नंबर 2 हा हवाच. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. हॅलो सर, मी पण जुना खेळाडू आहे. 1980 साली आमची कोल्हापुरामध्ये 1 नंबर टीम होती. मी स्वतः हायस्कूल, ITI आणि कॉलेज तिन्हीकडनं लेदरला खेळायला आहे आणि आमची भगतसिंग क्रिकेट टीम कोल्हापुरामध्ये टॉपला होती 1980 साली. थँक्यू सो मच सर. आपल्या भावना नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचल्या तर या. हो, थँक्यू सो मच. चला पुढच्या सन्मानाकडे बोलतोय आणि पुढचा सन्मानवरती असणार आहेत गजानन पाटील सरांचा शुभ सन्मान. अगदी या शेवटच्या सत्रामध्ये आपण पडळकर सरांना विनंती की आपण मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांना सन्मानित करायचं आहे. आपण आलात, आपली उपस्थिती मात्र या टीचर फायटरसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. थँक्यू सो मच.